ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट 1च्या पथकाने केलेल्या कारवाईत 3,97,00,000 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर हे तस्करी करण्यात आलेल्या इरफान अमानुल्ला शेख तसेच शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान या दोघांना अटक करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. एक जण MD ड्रग्ज विक्री करण्यासाठी टायगर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार 27 जुलै रोजी सायंकाळी शिळपाड्याकडून दिवागावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस पथकाने सापळा लावला. यावेळी एक फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांचा संशय आला. त्या ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 1 किलो 522 ग्रॅम MD म्हणजेच मेफेड्रोन हे ड्रग्ज आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी 3,04,71,000 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करीत इरफान अमानुल्ला शेख या डिलिव्हरी बॉयला अटक केली. त्याच्या विरोधात टायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरी कारवाई ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 जुलै रोजी एक तस्कर भिवंडी रस्त्यावर MD ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट 1च्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी मुंब्रा रस्त्यावर खारेगाव टोलनाक्याजवळ सापळा लावून एका कार चालक संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतली असता त्यात 662 ग्रॅम MD ड्रग्ज आढळून आले. 92,68,000 रुपये किमती असलेले ड्रग्ज पोलिसांनी जप्त करीत ड्रग्ज तस्करास अटक केले. शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. त्यास 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ठाणे शहरामध्ये 45 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येते. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत आले असून आता तिथे बसवण्यात आलेली विद्युत यंत्रणे तसेच ध्वनिक्षेपक आवाजाची पातळीची तपासणी करण्यात येत आहे. येत्या 2 दिवसात ही तपासणी करण्यात येणार असून त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले रंगायतन आता 15 ऑगस्टपर्यंत खुले होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह ओळखले जाते. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलावाच्या काठालगतच हे नाट्यगृह आहे. 1980 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. या नाट्यगृहात नाटक तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. नाटक पाहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. या नाट्यगृहात उदक वाहकाची व्यवस्था नव्हती, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जिने चढावे लागत होते. त्यामुळे त्यांनी दमछाक होत होती. तसेच या नाट्यगृहाचे बांधकाम 45 वर्ष जुने असल्याने नादुरुस्त झाले होते. या बांधकामाची काही वर्षापूर्वी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता नाट्यगृहात पुन्हा दुरुस्तीचे काम निघाले होते. त्यामुळे पालिकेने या नाट्यगृहाची तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नगरविकास विभागाने निधी दिला होता. या कामामुळे गेल्या 8 महिन्यांपासून हे नाट्यगृह बंद होते. त्यामुळे नागरिकांना मानपाडा येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जावे लागत होते. गडकरी रंगायतन नाट्यगृह दुरुस्तीची कामे मे महिन्यात पूर्ण होऊन 15 मेपर्यंत नाट्यगृह खुले होईल अशी शक्यता पालिकेने वर्तवली होती. मात्र काही कारणांमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. नाट्यगृहात नवीन विद्युत यंत्रणा, व्यासपीठ, पडदा, ध्वनिक्षेपक यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आले. उद्घाटनानंतर नाट्यगृह खुले झाल्यानंतर कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी विद्युत यंत्रणा आणि ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या पातळीची तपासणी पालिकेकडून केली जाणार आहे. शिवाय पूर्वी व्यासपीठाजवळ वातानुकूलित यंत्रणेचे ब्लोअर होते. आता 4ही बाजूने हे ब्लोअर बसवण्यात आले आहेत. त्याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच आता 15 ऑगस्टपर्यंत हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी खुले होण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे. या दृष्टीने कामाला गती द्यावी असे निर्देश रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच 1078 नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. महिलांमधील स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याविषयी जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर देण्यासाठी तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. तर राज्यातील आरोग्य केंद्राची स्थिती, त्यांना लागणारी औषधे, साहित्य सामुग्री याच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्री सचिवांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी असेही या प्रसंगी शिंदे यांनी सुचवले.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, उपमुख्यमंत्री, कार्यक्रमाचे अप्पर मुख्य सचिव आसिम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, वीरेंद्र सिंह, वित्त विभागाच्या सचिव ए शैला, आरोग्य विभागाचे आयुक्त कादंबरी बलकवडे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अश्विन शिंगारे, आरोग्य संचालक सहसंचालक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणं हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल तर त्यांनी आपलं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही, असा थेट शब्दात शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडवर सडकून टीका केली. ठाण्याच्या टिपटॉप हॉलमध्ये काल आयोजित पत्रकार परिषदेत मार्गदर्शक म्हणून काटे यांनी चेतावणी दिली. हा विषय केवळ नावाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. धर्मवीर संभाजी महाराज हे केवळ इतिहासपुरते उरले नाहीत, हे आमच्या रक्तात आहेत. त्यांच्या नावाची छेडछाड सहन केली जाणार नाही. शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं की संभाजी ब्रिगेडने वारंवार मागणी करूनही नाव बदलण्याकडे दुर्लक्ष केल्याने असंतोष वाढलाय. महाराजांचा वारसा आणि शौर्य गगनाला भिडलेले असताना संभाजी इतक्यावर नाव अडकवणं हे संपूर्ण शिवप्रेमीसाठी अपमानकारक आहे. दीपक काटे म्हणाले की नावात सन्मान असो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांचे बलिदान, त्यांचा अभिमान, त्यांची निष्ठा यामुळे आज आम्ही अभिमानाने मराठा म्हणून उभे आहोत. त्या महापुरुषाचं नाव जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण ब्रिगेडचे पदाधिकारी याकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनातून बघत असल्याचं दिसत आहे. या मुद्द्यावरून समाजात आधीच रोष पसरलेला असून काही दिवसांपूर्वी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर शंभू भक्तांनी काळं बसलं. या घटनेमुळे विषय आणखीन पेटला असून आता शिवधर्म फाउंडेशनने पुढील आंदोलनाची रणनीती आखण्याचा निर्णय घेतलाय, असेही ते म्हणाले. ठाण्याचे माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी एका मुलाखतीदरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय, कोणावर उपकार केले का, असे उद्गार काढले होते. याचाच निषेध व्यक्त करत आज युवा सेनेच्या वतीने राजन विचारे यांचे मानसिक संतुलन बिघडले म्हणून त्यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात ॲडमिट करा अशी मागणी करत आज मनोरुग्णालय येथे युवा सेनेने आंदोलन केले. राजन विचारे यांनी असे उद्गार करून सैन्याचा अपमान केला असल्याने त्यांनी ताबडतोब सैन्य दलाची माफी मागावी व सैन्याबरोबर देशाच्या नागरिकांच्या भावना देखील त्यांनी दुखावल्यात म्हणून त्यांनी माफी मागावी असे निवेदन यावेळी युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य व ठाणे धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी केले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात ठेवावे लागणार असून आता ठाण्याच्या मनोरुग्णालयाचे नाव बदली करून उबाटा मनोरुग्णालय असे करावे लागेल, असे यावेळी युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य व ठाणे धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.